राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। एकाच वेळी पाहणीसाठी आल्यानं राडा। 2 तासांनंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची महाविकास आघाडीच्या आंदोलकांना धमकी। अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता त्यांना तारतम्य उरलं नाही। शरद पवार आक्रमक तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा संताप। शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? पवारांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा सवाल। तर पवारांचं वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांची टीका। 1 सप्टेंबरपासून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला। नारायण राणेंचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला। राणेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचं आहे। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचं आहे। भर पावसामध्ये सभा घेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। 30 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। तर ठाकरे आणि पवार देखील लवकरच मालवणला जाण्याची शक्यता। राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा उभारणारे शिल्पकार जयदीप आपटेंनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील देखील फरार। कालपासून आपटेचा मोबाईल देखील नॉट रिचेबल। आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक कल्याणमध्ये। बदलापूर प्रकरणातील शाळा अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे आणि मुख्याध्यापिका फरार। पोलिसांकडून शोध सुरू। गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू। बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। हिंगोलीच्या वसमतमधील घटना। अजित पवारांनी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। फडणवीस खरे शिवभक्त असल्यास केसरकरांना जोड्यानं मारतील। केसरकर म्हणजे औरंगजेबाची औलाद असल्याची राऊतांची टीका। पुतळा शिवरायांच्याच इच्छेनं पडल्याचं केसरकरांनी केलं होतं वक्तव्य। विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सारवासारव। वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा। मुलींच्या विरोधातील अपराध मान्य नाही। मी निराश आणि भयभीत। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य। इंदापूर दौऱ्यावेळी मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने आणि सुप्रिया सुळेंचा एकत्र प्रवास। यशवंत माने शरद पवारांसोबत जाणार का अशी चर्चा। म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचे अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 4 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर पर्यंत मुदत। तर म्हाडाच्या 2030 पैकी 370 घरांच्या किमती कमी होणार।